दिलाय. येणारा URL चा पॅटर्न कसा असणार आहे? पहिला कंट्रोलर असेल, त्यानंतर ऍक्शनचं नाव असेल, ऍक्शन मीन्स ऍक्शन मेथडचं नाव असेल, त्याच्यानंतर आयडी असेल. ओके, मग तो काय करेल, इथं आपल्या URL मधून जो काही कोड कॉपी केलाय, काय झालं, लॅपटॉप तोडशील कोणाचं तर, ते लॅपटॉप बाजूला ठेवा. पहिलीची स्ट्रिंग आहे बिफोर दॅट बॅकस्लॅश, हा तो वेबसाईटचं नाव आहे असं कन्सिडर करतो. आता माझी लोकल होस्ट आहे म्हणजे काय, टेम्पररी सर्व्हर आहे, त्यामुळे इथं तो लोकल होस्ट कोलन 44314 हा पोर्ट नंबर तो असाइन केलेला आहे. पण समजा फॉर एक्झाम्पल मी इथं जीमेलला व्हिजिट केली, बघा याला स्टॉप करतो. हे झालं माझ्या वेबसाईटचं नाव. त्याच्यानंतर हा काय झाला, मेलवाला माझा कंट्रोलरचं नाव, आणि त्याच्यानंतर हा झाला माझा ऍक्शन मेथडचं नाव. पुढं काय बघा, 0 आयडी व्हॅल्यू आहे बघा, तो व्हेरिएबल आणि आयडी त्याची व्हॅल्यू. दिस इज अ MVC पॅटर्न. दिस इज अ रिअल टाइम वन वेबसाईट URL बरोबर, ऍड्रेस. समजतोय? आता इथं काय बोललंय, आपण टेस्टिंग करण्यासाठी लोकल होस्टवरच एक्झिक्यूट केलाय. दिस इज माय लोकल सर्व्हर, म्हणून त्या लोकल सर्व्हरचं नाव आहे लोकल होस्ट, आणि त्याच्यावरती कुठल्या पोर्ट रन करायला आहे हे पण तो दाखवतो. सेटिंग केलं जातं रिअल टाइम होस्टिंग मध्ये. ज्यावेळेस तुम्ही होस्टिंगचे वेगवेगळे टूल आहेत मार्केटमध्ये ते वापरता, त्यावेळेस हे सेटिंग फर्स्ट टाइम केलं जातं. आणि कोर जर तुम्ही शिकला असाल, कोर मध्ये हे तुम्हाला आधीच सेट करता येतं. इथे तुम्हाला ते सेटिंग दिलं नाही, पण कोर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे सर्व्हर कोणत्या टाईपचा आहे, मग त्यावर कोणता पोर्ट मला ओपन करायचा आहे, हे पण सेटिंग तिथं अवेलेबल आहे. ओके, हे समजलं? त्यामुळे तो पहिला काय करेल, ही लाईन स्किप करेल. कोणाचं काम आहे ते, तुमच्या ह्या राउटिंग. आता हा पॅटर्न आणि तुमचा URL टेस्टिंग करेल. मग त्याने काय केलं, पुढची स्टेप हा वाला कॉपी केला, आणि तो बघितला की तो काय आहे, आपल्या रूल प्रमाणे तो कंट्रोलर आहे असं कन्सिडर केला. ओके, सेकंड पुढची वर्ड बघितला, स्लॅश नंतरचा लॉग इन, हा काय कन्सिडर केला, ऍक्शन मेथड आहे कन्सिडर केला. त्याच्यानंतर स्लॅश करून काहीच व्हॅल्यू नाहीये, त्यामुळे तो ही व्हॅल्यू स्किप करेल. आता जर समजा युजरनं फक्त माझ्या वेबसाईटचं नाव टाकलं, जस्ट लाईक जीमेल, मी काय केलं, फक्त जीमेल एवढं टाकलंय, एंटर की प्रेस केली, त्याने काय केलं बघा, बाय डिफॉल्ट मला मेलकडे घेऊन गेला, मेल मध्ये यू मध्ये घेऊन गेला, यू मध्ये त्याने बाय डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली 0. हे का बरं केलं, बिकॉज देर इज वन अनदर प्रॉपर्टी स्टोर्ड इन युअर मॅप राउट. राउटिंग मध्ये त्यांनी सांगितलंय येणारा URL ह्या पॅटर्न मध्ये असेल, पण जर तो पॅटर्न नसेल, काहीतरी चेंज आहे, मग काय कर, पहिला आलेला होमकडे घेऊन जा, कंट्रोलरकडे. होम कंट्रोलर मधल्या इंडेक्स नावाच्या ऍक्शन मेथडकडे घेऊन जा, आणि पुढे काय आहे, त्याने जर आयडी पास केला असेल तर ठीक आहे, नसेल केला तर तो स्किप कर, ऑप्शनल आहे तो. म्हणजे तो काय करेल, बाय डिफॉल्ट होम मध्ये जाईल, होम मधल्या इंडेक्स पेजला व्ह्यूला ओपन करेल. समजतोय? हे सगळं कुठं आहे, हे सगळं राउटिंग स्टेजमध्ये, या फेजमध्ये हे सगळं काम केलं जातं. आता होम पेज, होम कंट्रोल आहे का नाही त्याला देणं घेणं नाही. इंडेक्स नावाचा ऍक्शन मेथड आहे का नाही प्रोजेक्टमध्ये त्याला देणं घेणं नाही. तो फक्त काय करतोय, या डिफॉल्ट वाल्याला व्हिजिट करायचं काम करतोय. लॅपटॉप निघाला, चेन ओपन आहे बघ. हे समजलं? आता हे मी फक्त बेसिक सांगितलं तुम्हाला. याच्या आतमध्ये इंटरनल वर्किंग कसं होतं, राऊट हँडलर कसा असतो, काय असतो, टेक्निकल मध्ये आपण गेलेलो नाहीये. तुम्ही नेटवर सर्च केलात, त्यांचे इंटरनल कॉन्फिगरेशन सेटिंग्स तुम्हाला डिटेलमध्ये कळून जातील. ओके, ही फेज कळाली पहिली फेज. आता त्याने चेक केला आणि माझा हा जो आलेला URL आहे त्याला प्रॉपर समजला. आता त्याने डिफॉल्टकडे गेला नाही. ओके, मग तो गेला पुढच्या फेजला, कंट्रोलरला. हे बघा, मी जरी इथं रिक्वेस्ट केली, कुठे गेली आपली रिक्वेस्ट, याला क्लोज करतो, इथे आहे. ही रिक्वेस्ट फुलफिल करताना मी परत ह्याला स्टॉप करतो. आपला कुठे गेला डिफॉल्ट कंट्रोलर, या डिफॉल्ट कंट्रोलरमध्ये मी सगळ्यांना दिसतं ना कोड, इंटिजर x = 500 केला. ओके, आणि इथे एक ऍक्शन मेथड आहे, मी इथं पण एक ब्रेक पॉईंट टाकून ठेवतो. 2 ब्रेक पॉईंट टाकलेत. क्लासच्या इन्स्टन्स व्हेरिएबल
और मेंबर व्हेरिएबलला एक ब्रेक पॉईंट टाकला आणि मेथडला पण एक ब्रेक पॉईंट टाकला. आता काय करू, परत लॉग इनला एक्झिक्यूट करू. पहिली फेज आपली कंप्लीट झाली. आता सेकंड फेज करतो चाललाय. तो कुठे गेला बघा, डायरेक्ट माझ्या मेथडमध्ये जम्प केलं का लॉग इन नावाच्या ऍक्शन मेथडमध्ये? नाही. तो कुठे गेला, पहिल्यांदा कंट्रोलरच्या व्हेरिएबलला इनिशियलाइज करायला गेला तो. सो सी व्हॉट इज द सेकंड फेज, कंट्रोलर इनिशियलायझेशन. आता ह्या कंट्रोलर काय आहे, नथिंग बट वन टाइप ऑफ स्पेशल टाइप ऑफ क्लास. आपण याच्या आधी शिकलोय, वेगवेगळ्या टाईपचे क्लासेस बघितले आपण, पार्शियल क्लास, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस. हे काय आहेत, क्लासचेच प्रकार आहेत, पण काय आहेत, त्यांचे पर्पज वेगवेगळे आहेत, टाईप वेगळा आहे, त्यांचा फ्लो वेगळा, वर्किंग वेगळा आहे. तसा हा कंट्रोलर म्हणजे काय, हा पण एक टाईपचा क्लासच आहे. हे बघा सिंटॅक्स बघा, पब्लिक क्लास, आणि याला पॅरेंट कोण आहे, कंट्रोलर. आणि हा कंट्रोलर काय आहे, परत मी याच्यामध्ये गेलो, हा पण काय आहे, एक ॲब्स्ट्रॅक्ट टाईपचा पॅरेंट क्लास आहे. बरं, त्या पॅरेंट क्लासला पण आणखीन काही पॅरेंट्स आहेत. ओके, आणि ह्या क्लासमध्ये पण तुम्ही बघितला काही व्हेरिएबल्स आहेत, प्रायव्हेट व्हेरिएबल आहेत, काही पब्लिक व्हेरिएबल्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत. ओके, म्हणजे काय, इन शॉर्ट आपल्या ह्या कंट्रोलरला इनिशियलायझेशनची प्रोसेस स्टार्ट होऊन जाईल. आणि मला माहित आहे एक्स व्हेरिएबल, एक्स क्लास आहे आणि त्याचा पॅरेंट वाय क्लास आहे. एक्स मध्ये 2 व्हेरिएबल मेंबर व्हेरिएबल आहेत आणि वाय मध्ये 2 मेंबर व्हेरिएबल आहेत. यातले कुठले व्हेरिएबल पहिले इनिशियलाइज होतील, पॅरेंट मधले. परत तिथे इनिशियलायझेशन करून तो काय करेल, खाली येईल आणि परत चाइल्ड मधले व्हेरिएबल इनिशियलायझेशनची प्रोसेस करेल. समजतोय? सो दिस इज हॅपनिंग इन अ सेकंड फेज. व्हॉट, कंट्रोलर इनिशियलायझेशन. कंट्रोलर, फॅक्टरी अँड पब्लिक DI हे खाली पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. हे शॉर्टमध्ये समजतंय हाऊ सेकंड फेज वर्किंग. आता बघा, तो त्याचे व्हेरिएबल इनिशियलाइज करायला आला, सगळे व्हेरिएबल इनिशियलाइज केले आणि मग तुमच्या ऍक्शन मेथडमध्ये तो आला. हे बघा, पुढचं काय आहे, ऍक्शन एक्झिक्युशन फेज. पहिली फेज लाईफ सायकल मधली राउटिंगची, दुसरी कंट्रोलर इनिशियलायझेशन, तिसरी ऍक्शन एक्झिक्युशन. आता ह्या ऍक्शन मेथडच्या आतमध्ये मी काय लॉजिक लिहिलंय, ते एक्झिक्युशनची प्रोसेस स्टार्ट होईल. ह्यात कुठलं कुठलं लॉजिक असतं बघा, एक तर असेल मॉडेल बाइंडिंगचं, दुसरं असेल ऍक्शन फिल्टरचं, तिसरं मे बी असेल ऍक्शन एक्झिक्युशनचं, आणि चौथं असेल मे बी ऍक्शन रिझल्टचं. ओके, आता ह्यापैकी कुठले असू शकतं, किंवा हे सगळे कंबाईन असू शकतात, मिक्स. समजतोय? फॉर एक्झाम्पल या केसमध्ये बघा, मी काय केलंय, एक लिस्ट क्रिएट केली आणि ही लिस्ट काय केली, व्ह्यू बॅगनं व्ह्यूला सेंड केली. म्हणजे काय, थोडक्यात मी बाइंडिंग केलेलं आहे. व्ह्यू बॅगमध्ये माझा डेटा बाइंड केला आणि तो डेटा व्ह्यूवर सेंड केला. काही वेळा आपण काय करतो, मॉडेल बाइंडिंग बघितलं बघा, मी इथं डायरेक्ट ही लिस्ट काय करतो, इथंच पास करतो ॲज अ पॅरामीटर. त्याला म्हणतो आपण मॉडेल बाइंडिंग. आणि तिथं काय करतो आपण, @model वापरून तो डेटा कलेक्ट करतो. समजलं? ऍक्शन फिल्टर, ऍक्शन एक्झिक्युशन, दिस इज अ ऍक्शन एक्झिक्युशन. याच्यामध्ये मी जे काही कोड लिहीन तो एक्झिक्यूट होऊन जाईल. थर्ड वन, ऍक्शन रिझल्ट. ज्यावेळेस मी हा रिटर्न व्ह्यू म्हणेन, हा व्ह्यू कोणाची मेथड आहे, माझ्या क्लासची तर नाहीये. ही कोणाची आहे, माझ्या कंट्रोलर क्लासची मेथड आहे, जी काय करेल, या ऍक्शन रिझल्टसाठी एक व्ह्यू जनरेट करून पास करेल. हा जो ऍक्शन रिझल्ट क्लास आहे, याचे 7 टाईपचे चाइल्ड क्लासेस आहेत वेगवेगळे. त्या कुठल्याही चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट आला की हा ऍक्शन रिझल्ट नावाचा जो क्लास आहे त्याचा रेफरन्स व्हेरिएबल तो ऑब्जेक्ट होल्ड करायला कॅपेबल आहे एकटाच. नाहीतर मला प्रत्येक वेळेस या 7 टाईपच्या क्लासेसचे वेगवेगळे नावं लिहावं लागले असते. मग 7 वेगवेगळ्या टाईपचे रिझल्ट मी एकाच ऍक्शन रिझल्टनी होल्ड करू शकतो आणि व्ह्यूला पास करू शकतो. समजलं? याचं काम काय आहे, व्ह्यू पेजला डेटा सेंड करणं, म्हणून हा ऍक्शन रिझल्ट पास करेल. पण तो डायरेक्ट व्ह्यूला डेटा सेंड नाही होत. हे बघा, F10 व्ह्यू बॅग आपली बाइंड झाली, व्ह्यू रिटर्न व्ह्यूला गेला. चेक करा, तो गेला का डायरेक्ट व्ह्यूला रिटर्न. आता इथे बघा, तो इथं आला. बरोबर? आता ह्याच्यामध्ये प्रोसेस स्टार्ट झाली आणखी. तुम्ही जर बघितला काय झालंय,
कंटिन्यू लोडिंग चालू आहे. पेज लोड झालं का माझं? आउटपुट दिसलं का युजरला? नाही दिसलं. का बरं नाही दिसलं? कारण पुढची फेज आता काम करायला सुरुवात केली. आता पुढची फेज काय करते? पहिला रिझल्ट फिल्टरेशनचं काम करते. त्यामध्ये तो काय करतो? रिझल्ट एक्झिक्युटिंग करतो. ऍक्शन रिझल्ट जे काय आहेत, डेटा आलेला आहे तो डेटा घेऊन तो त्याच्यावर प्रोसेस करायला काम सुरुवात करतो. तिथून तो जातो व्ह्यू इंजिनला. आता व्ह्यू इंजिन काय करेल? माझ्या ह्या व्ह्यूवर लॉग इन डॉट CSHTML वर जेवढे काय मी रेझर सिंटॅक्स दिलेले आहेत, रेझर @ वापरून हे सगळे प्रोसेस करायचं काम सुरू करेल तो. याला प्रोसेस करेल. याचा मिनिंग काय आहे? लेआउट इक्वल टू नल. म्हणजे काय? याला मी कुठलं लेआउट सेट केलं नाही. जे अंडरस्कोर शेड आहे का ते सेट केलं नाही म्हणून तो कन्सिडर करतो. परत तो पुढे येतो. आता पुढे येऊन तो काय करेल? पुढचे सगळे कोड कंपायलेशनला स्टार्ट करेल. पहिली लाईन एक्झिक्यूट केली. याच्यानंतर तो काय करेल? एक HTMLचा सिंटॅक्स क्रिएट करेल. कोणता HTMLचा? फॉर्मचा टॅग क्रिएट करेल. अँग्युलर ब्रॅकेटमध्ये फॉर्म, ऍक्शन, मेथड त्याला ॲट्रिब्यूट सेट करेल. इन शॉर्ट व्ह्यू इंजिन काय करतो? फाइंड अँड रेंडर व्ह्यू. ओके. आता ही प्रोसेस इथं सुरू झाली, पण ही प्रोसेस इथली आहे या फेजची. याच्यामध्ये काय आहे? व्ह्यू इंजिन काय करेल? फाइंड अँड रेंडर व्ह्यू. म्हणजे काय? ज्यावेळेस मी आलो रिटर्न व्ह्यू लाईन एक्झिक्यूट केली, त्याने इमिजिएट स्टार्टिंग केलं. व्ह्यू इंजिनला मेसेज दिला. काय मेसेज दिला? की या नावाची ऍक्शन मेथड सर्च कर. कुठं सर्च कर? तर या नावाच्या फोल्डरमध्ये. कुठल्या? डिफॉल्ट नावाच्या फोल्डरमध्ये. त्याने आपल्या प्रोजेक्टमध्ये सर्चिंग सुरू केलं. कुठं? व्ह्यू नावाच्या फोल्डरमध्ये. इथं आला आणि तो डिफॉल्ट नावाचा फोल्डर आहे का बघितला, सापडलं. त्यात तो त्याने लॉगिन नावाचा फोल्डर आहे का बघितला, सापडलं. आणि मग हे लॉगिन नावाचं फोल्डर त्याने पेज पुढच्या फेजला पास केलं. हे काम कोणाचं आहे? या व्ह्यू इंजिनचं. ते पेज सर्च करून प्रोव्हाइड करणं. म्हणून आपण काही वेळा बघा व्ह्यू क्रिएट करायचं विसरून जातो आणि डायरेक्ट एक्झिक्यूट केला. पेज नॉट फाउंडचा एक मेसेज येतो बघा. तो 7-8 वेळा वेगवेगळ्या सर्चिंग केलेलं असतं. प्रत्येक लोकेशनला नॉट फाउंड म्हणून त्याने मेसेज दिला असतो. म्हणजे काय? हे काम या फेजने केलेलं आहे. पेज सर्चिंग करून प्रोव्हाइड करणं. त्याने फक्त पेज शोधलं आणि देऊन टाकलं. ते पेज कोणतं आहे? ते पेज आहे लॉगिन डॉट CSHTML. पण मी क्लायंटला हे पेज देऊ शकत नाही. मी क्लायंटला काय देणार आहे? ओनली प्लेन HTML पेज. क्लायंटला माझा हा कोड दिसणार नाही. क्लायंटला युझिंग @HTML बिगिन दिसणार नाही. क्लायंटला @layout ही लाईन दिसणार नाही. क्लायंटला काय दिसेल? फक्त प्लेन HTML सिंटॅक्स असलेलं पेज दिसेल. मग ते कसं होईल? तर त्यासाठी लास्ट वाली फेज काम करेल. ती काय करेल? तुमचा हा जो रिझल्ट एक्झिक्युशन आहे, रेझर व्ह्यू इंजिनचा कोड आहे, तो कन्व्हर्जनचं काम सुरू करेल आणि त्याप्रमाणे कन्व्हर्जन करून क्लायंटला फायनल पेज प्रोव्हाइड करेल. म्हणजे रिक्वेस्ट सेंड केल्यापासून प्रोसेस होण्यापर्यंत अशी तुमची MVC लाईफ सायकल काम करते. ही तुमच्या ASP.NET पेक्षा वेगळी आहे, पूर्णपणे वेगळी आहे. ASP.NET ची पेज लाईफ सायकल वेगळी आहे आणि याची वेगळी आहे. समजलं? मग इथं जर आपण कंटिन्यू केला, आता क्लायंटला आपलं पेज शो झालं. मग इथं आपण काय केलं बघा, फक्त मी एवढी लाईन लिहिली आहे @HTML ड्रॉप डाऊन लिस्ट. पण त्याला काय मिळालं? इथं ड्रॉपडाऊन लिस्ट मिळाली. त्या लिस्टमध्ये कंटेंट मिळाले. मग मी जर हा सिंटॅक्स बघितला तर त्याला माझा हा कोड कुठंच दिसत नाही. @HTML ड्रॉप डाऊन लिस्ट. त्याला काय दिसतो? त्याला सिलेक्ट नावाचा टॅग दिसतो. आहे का बघा बरं, कुठं आहे सिलेक्ट वाला? हा, इथं सुरू झालाय. हा इथं सुरू झालाय. संपला कुठं? हा इथं संपलाय. हा इथे सुरू झालाय. राईट. मग हा सिंटॅक्स कन्व्हर्जनचं काम कोणाचं आहे? युअर रेझर व्ह्यू इंजिन. रेझर व्ह्यू इंजिननं काय केलं? ह्या कोडला कन्वर्ट केला आणि मला प्लेन HTML टॅग मध्ये कन्वर्ट करून दिला रिझल्ट. त्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या, त्याला डिफॉल्ट कुठला डिस्प्ले झाला पाहिजे हे पण आपल्याला सेट करता येतं. ओके, समजलं? लाईफ सायकल. आता ही लाईफ सायकलमध्ये मी टेक्निकल एक्सप्लेनेशन कमी वापरलेलं आहे, त्याचं वर्किंग सांगितलेलं आहे. तुमचं काम काय आहे? रीड दॅट एक्सप्लेनेशन केअरफुली. ह्यातल्या प्रत्येक
स्टेपचं एक्सप्लेनेशन टेक्निकल दिलेलं आहे. याच्या नोट्स तुमच्या वर्डमध्ये काढा आणि एक्सप्लेन करायची प्रॅक्टिस करा. कारण हा क्वेश्चन रेअरली विचारला जातो, पण विचारला तर तुम्हाला आन्सर देता आला पाहिजे. ओके, नाव पडचिल पडचिल खाली नाव. आता काय केलं आपण, इथं डेटा ऍड केला, ऍडमिन @123 आणि युजर टाईप घेतला आपण युजर आणि सबमिट केला. चेक करा, परत तो कंट्रोलर आला. पण प्रॉब्लेम काय झाला, त्याला पेज सापडलंच नाही ना. म्हणजे बघा, तुम्ही जर ऑब्झर्व परत केला, ह्या लाईफ सायकल मध्ये तो इथपर्यंत आलाय. ओके, तो इथून कंट्रोल मध्ये आला, कंट्रोल मधून ऍक्शन एक्झिक्युशन आला, त्याला ऍक्शन मेथड सापडलीच नाही. त्याने डायरेक्टली आपल्याला मेसेज देऊन टाकला, रिसोर्स कॅनॉट फाउंड. समजलं. मग मी काय केलं बघा, एक रिसोर्स दिला, याला कॉपी करूया आपण. आता मी ऍक्शन मेथड लिहितोय लॉग इन 1 नावाला. ओके, त्यानंतर आपला हा लॉग इन पेज आहे, याच्यावर नाव काय आहे, युजर नेम, पासवर्ड आणि युजर टाईप. गेलो आपण इथं, स्ट्रिंग युजर नेम, स्ट्रिंग पासवर्ड आणि स्ट्रिंग युजर टाईप. आणि ही मेथड आहे पोस्ट टाईपची. ओके, मी इथं ब्रेक पॉईंट टाकून ठेवतो. पण ह्या लॉग इन 1 साठी मी व्ह्यू क्रिएट करत नाही, ऍक्शन मेथड लिहून ठेवली मी. आणि मी काय केलं, या इथून लॉग इनला पास करायच्या ऐवजी लॉग इन 1 ला पास कर म्हणून सांगितलं. आता बघू इथं तो येतोय का. लॉग इन वरून म्हणत असते फोन, एवढं व्हायब्रेशन, ते मला ते जुन्या नोकिया मोबाईलच्या आठवण आली. कंटिन्यू ऍडमिन @123 आणि हा ऍडमिन सिलेक्ट. चेक करा. आता याला प्रॉब्लेम आला का. मगाशी काय आलं, पेज नॉट फाउंडचा इथं एरर आलता बघा, द रिसोर्स कॅनॉट बी फाउंड. बरोबर आहे. आता इथं एरर आला का बघा, एरर आला का, कारण त्याला लॉग इन 1 नावाची ऍक्शन मेथड सापडली. म्हणजे आपल्या या फेज मध्ये तो इथून इथं गेला, इथून इथं आला, ऍक्शन मेथड एक्झिक्युशनचं काम सुरू झालं, तिथून तो रिझल्ट फिल्टरला गेला. जसं त्याने रिटर्न व्ह्यू केला, आता काय झालं, पेज सर्चिंगचं काम सुरू झालं आणि व्ह्यू इंजिनने काय केलं, पेज आपल्या प्रोजेक्टमध्ये सर्च करायला सुरुवात केली. प्रॉब्लेम काय झाला, व्ह्यू पेज मी क्रिएटच नाही केलं. त्याने मला इथं एरर मेसेज दिला. त्याने बघा किती वेळा प्रयत्न केलाय, 1 2 3 4 5 6 7 8 वेळा प्रयत्न केला पेज सर्च करायचा. कुठे कुठे सर्च केलं, व्ह्यू मध्ये, डिफॉल्ट मध्ये, व्ह्यू मध्ये, डिफॉल्ट मध्ये, व्ह्यू मध्ये, शेअर्ड मध्ये, व्ह्यू मध्ये, शेअर्ड मध्ये, व्ह्यू डिफॉल्ट. त्याने व्ह्यू मध्ये शेअर्ड आणि डिफॉल्ट नावाचे 2 फोल्डर सर्च केलं, दुसरीकडे तो गेलाच नाही तिसऱ्या ठिकाणी. कारण त्याचा रूल तो आहे, व्ह्यू पेजेस कुठं असतील, व्ह्यू नावाच्या फोल्डरमध्येच, त्याच्या बाहेर चालणार नाही. दिस इज अ पॅटर्न ऑफ अ एमव्हीसी. समजतोय. मग व्ह्यू मध्ये पण सब रूल आहे, जर शेअर्ड पेज असेल, शेअर्ड नावाच्या फोल्डरमध्ये असेल, इंडिव्हिज्युअल असेल तर त्याच्या सेपरेट कंट्रोलरच्या फोल्डरमध्ये असेल. समजलं. म्हणून त्याने 8 वेळा प्रयत्न केला पेज शो झाला. कोणतं पेज, लॉग इन 1 .aspx ascx और CSHTML या टाईपचं सर्च करा. त्याला कुठलंच सापडलं नाही. त्याने मग एरर मेसेज दिला आणि ह्या फेजनं काय केलं, इथूनच बाहेर टाकून दिला. सापडलं तर तो पुढे दिला असता. समजलं. वर्किंग कळालं. काय झालं बोल ना. CSHTML वाला काय आहे, C# लँग्वेज वाला आपलं पेज आहे. आपण लँग्वेज कुठली घेतली, C# प्रोजेक्ट MVC ची. तुम्ही जर VB चा प्रोजेक्ट घेतला, VB MVC, आपल्या .NET मध्ये मोर दॅन 65+ लँग्वेजेस आहेत. त्यातल्या कुठलीही लँग्वेज तुम्ही घ्या, त्या लँग्वेजचं ॲब्रिव्हिएशन CSHTML येऊन जाईल.
जनरली एमव्हीसीला आपण व्हीबी आणि सी शार्प प्रेफर करतो. त्यातला व्हीबी हा खूप रेअरली प्रेफर करतात, पण इथे त्यांनी एक सॅम्पल दिलाय, व्हीबी CS HTML चेक केला. जर लँग्वेज व्हीबी असेल व्हीबी येईल, सी शार्प असेल CS येऊन जाईल. आपण व्हीबीचं एक्झाम्पल बघितलं नाही, मला पण व्हीबी येत नाही जास्त. BCS ला असताना फर्स्ट इयरला आम्ही केलं, सॉरी थर्ड इयरला, त्यानंतर व्हीबी मी विसरून गेलो. व्हीबी 6.0 वेगळे सिंटॅक्स ॲज इट इज नाही येत. हां, त्या टाईपचे. त्याला बिगिन आणि एंड असा वापरावा लागतो इव्हेंटला. हे ते थोडं व्हेरिएबल डिक्लेअर करताना डिफाईन काहीतरी कीवर्ड वापरतात. डिम ए ॲज अ इंटिजर असं ते डिम हा कीवर्ड वापरतात. ते सिंटॅक्स थोडा वेगळा येतो, त्यामुळे तो व्हीबीचा सिंटॅक्स आहे. तो व्हीबी लँग्वेज म्हणून व्हीबी. नाव याला आपण ब्रेक पॉईंट पहिली रिक्वेस्ट जाते त्यावेळेस गेट. ओके, त्यानंतर तुम्हाला डेटा सर्व्हरला पोस्ट करायचा आहे, म्हणजे पाठवायचा माघारी. आता तुमच्याकडे चॉईस आहे. सिक्युरिटी पाहिजे, यूज पोस्ट. सिक्युरिटी नको आहे, यूज अ गेट. देऊ शकतो की. हे बघा, मी काय करतो, याला गेट करतो. राईट, सगळे मी ब्रेक पॉईंट काढून टाकतो, म्हणजे आपल्याला डायरेक्ट आपल्याला कळून जाईल. आणि मी इथं काय करतो, या लॉग इन वनचं पण एक पेज क्रिएट करून ठेवतो, एक सॅम्पल. H1 this is a login one page. ओके, बघूयात आपण. लॉगिन पेजला गेलो. आता हे ऍक्च्युअली मी लॉगिन पेजवर ओपन करतोय, हे चुकीचं आहे. त्यामुळे तुमचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. त्यापेक्षा मी काय करतो, एक आपल्या या डिफॉल्ट कुठे गेला, डिफॉल्ट कंट्रोलर, याच्यामध्ये एक होम नावाचं एक ऍक्शन मेथड लिहितो. याची गरज नाही मला. पब्लिक ऍक्शन रिझल्ट होम रिटर्न व्ह्यू. आणि ह्या होम पेजवर PIE राईट बटन क्लिक, पहिला स्टॉप, राईट बटन क्लिक, ऍड व्ह्यू. एक होम पेज क्रिएट केलं. तर ह्या होम पेजवर मी काय करतो, एक लिंक क्रिएट करतो, अँकर टॅग @HTML.action-link क्लिक फॉर लॉग इन. कुठले ऍक्शन मेथड आहे, लॉग इन. सेव्ह. ऍक्शन लिंक HTTP गेट कधी पण कॉल करते मेथड. ऍक्शन लिंक ही पोस्ट मेथड कॉल करू शकत नाही, त्यामुळे ऍक्शन लिंकला काय पाहिजे, गेट मेथडच पाहिजे. ओके, सो मी काय केलं, आपलं होम पेज ओपन केलं. जसं मी जीमेलला ओपन करेन, फेसबुकला ओपन करेन, ॲमेझॉनला ओपन करेन. काय होतं, प्रत्येकाचे आपापले काहीतरी स्ट्रॅटर्जी आहेत, त्याप्रमाणे ते त्यांचे होम पेजेस किंवा एखादा XYZ पेज युजरला शो करतात. जर तुम्ही लॉग इन केला, फॉर एक्झाम्पल मी इथं आलो, facebook.com ला गेलो. आता जर माझं फेसबुक ऑलरेडी लॉग इन असेल, तो माझा फेसबुक ओपन करून देईल. ओके, जर माझं फेसबुक लॉग इन नसेल, त्यावेळेस तो काय करेल, फेसबुकचं लॉग इन पेज मला शो करेल. राईट, तसं बॅकएंडला सेट केलेलं असतं, की बाबा युजरनं काहीच टाकला नाही तर कोणत्या पेजवर मला लँड केलं पाहिजे, त्याला कोणतं पेज ओपन केलं पाहिजे. म्हणजे त्याने काय केलं, इथं बाय डिफॉल्ट हे पेज मला ओपन केलं पाहिजे. आता युजरनं रिक्वेस्ट केली, लॉग इन पेज पाहिजे, लॉग इनला क्लिक केला, त्याने काय केलं, लॉग इनचं पेज मला दिलं. पण कुठले दिलं, लॉग इनचं, गेटवाल्या मेथडचं पेज दिलं. आता मी इथं डेटा टाईप करून डेटा सेंड करतो, सबमिट. काय झालं, त्याला लॉग इनचं पेज सापडतच नाही, त्याला काहीतरी एरर येतो. काय एरर येतोय, कारण मी हा जो डेटा सेंड करतोय, कुठे गेला माझा लॉग इन वाला, लॉग इन, तो काय म्हणतोय, मी डेटा सेंड करालोय पोस्ट नावाच्या मेथडला. म्हणजे तुम्ही जर डॉन पिक्चर बघितलं असेल, त्यात एक नोट कापलेली असते बघा, नवीन माहिती आहे मला, जुन्यामध्ये 1 रुपयाची काय नोट असते, ती मॅच केली जाते. आता मला मधल्या मध्ये पुष्पामध्ये काय होतं, नोटच आहे का, पुष्पामध्ये आहे का, ओके. तेवढं त्या सीनकडे मला लक्ष गेलं, त्याचे ते
बाकीचे जे ऍक्टिव्हिटी भरपूर आहेत. सो आता मी काय केलं, समजा त्या डॉनच्या ऐवजी मला ती बॅग घ्यायची आहे, मग मी काय केलं, 1 रुपयाची नोट आहे म्हणून माझ्याकडे 1 रुपयाची नोट मी फाडून नेली. प्रॉब्लेम काय होईल, ती नोट जरी मॅच झाली, तिकडला नंबर आणि हा नंबर मॅच नाही होत ना. तसं इथं मी सेंड करताना काय केलंय, डेटा पोस्ट मेथडने सेंड केलाय आणि कंपायलर गेला कंट्रोलरकडे आणि त्याने काय केला, हा नाव मॅच व्हायला आहे, नो प्रॉब्लेम, लॉग इन वन मॅच होत आहे, डिफॉल्ट पण मॅच होत आहे, पण त्याला लॉग इन वन नावाची मेथड आहे गेटवाली सापडली. अर्धी नोट सापडली 1 रुपयाची, पण काय आहे, एक भारताची आहे आणि दुसरी पाकिस्तानची. मॅच नाही होणार ना, कारण एक तर दोन्ही पाकिस्तानची नोट पाहिजे त्या आणि दोन्ही भारताची नोट पाहिजे त्या, आणि बरं त्यांचे सिरियल नंबर पण मॅच झाले पाहिजेत. बरं तेवढं मॅच झालं आणि ते कट केलेला पार्ट पण मॅच झाला पाहिजे, म्हणजे एवढी सगळी कंडिशन मॅच झाली तर ऍक्सेप्ट होईल. तसं इथे कंडिशन काय आहे, कंट्रोलरचं नाव मॅच झालं पाहिजे, सॅटिस्फाईड झाली, कारण मी इथून पास करताना कंट्रोलर म्हणलं डिफॉल्ट, मॅच झाली. ओके, पहिली कंडिशन सॅटिस्फाईड. दुसरी कंडिशन काय म्हणली आहे, ऍक्शन मेथडचं नाव आहे लॉग इन वन. ओके, डिफॉल्टमध्ये लॉग इन वन आहे, दुसरी कंडिशन पण मॅच झाली. पण तिसरी कंडिशन काय आहे, मेथड काय आहे, पोस्ट आहे. इथं मात्र ही गेटवाली आहे, मॅच नाही झाली. नोटला नोट मॅच झाली, 1ला 1 रुपया मॅच झाला, पण एक पाकिस्तानची निघाली, दुसरी इंडियाची निघाली, रिजेक्ट. तसं हा रिजेक्ट करायला का, आता मी डेटा इथं सेंड करतोय, पोस्ट बॅक करतोय. पहिली रिक्वेस्ट जी गेली ती माझी बिफोर दिस, ही रिक्वेस्ट गेट मेथडनंच सेंड होते, तुमच्या अँकर टॅगची म्हणा, ज्याच्यामध्ये फॉर्म नाहीये, आणि मी एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जातोय, एका पेजवरून सर्व्हरवर जातोय, पण काय आहे, ज्यात डेटा नाहीये, फॉर्म नाहीये, फॉर्म टॅग नाहीये, तो गेटनंच जाणार आहे. ज्याच्यात फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे चॉईस आहे. ऍक्च्युली हे 2 नाही आहेत, 5 टाईपचे चॉईस आहे त्यामध्ये. तुम्ही ज्यावेळेस एपीआय शिकता, गेट, पोस्ट, पुट, डिलीट या टाईपच्या आणखीन एक कुठली तरी एक मेथड आहे, अशा 5 टाईपचे मेथड असतात. यात आपल्याला फक्त गेट आणि पोस्ट माहिती आहे सध्या. ओके, सो इथं आयदर गेट और पोस्ट तुम्ही पोस्ट बॅक करू शकता सर्व्हरकडे. म्हणून इथं आपण आता जर गेटच्या ऐवजी पोस्ट वापरली, आता तो प्रॉपरली प्रोसेस करेल आणि मला रिझल्ट प्रॉपरली देईल. मगाशी काय आलं, मगाशी एरर आलता, आता मात्र पॅच, हा पॅच 5वा आहे तो पॅच आहे. आणि एपीआय आहे ना, या पोस्ट ज्या पोस्ट टेक्निक आहेत, या मेथड आहेत, गेट मेथड इनपुटला काम करते, पोस्ट मेथड मला वाटतं अपडेटला काम करते, डिलीट मेथड डिलीटसाठी काम करते. अशा त्यांचे ते सिक्वेन्स ठरलेले आहेत त्यांचे मॅपिंग. दुसरी मेथड मला वापरून नाही चालत. तिथं इनपुट करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे, गेटच वापरावा लागतो. डिलीट करायचं आहे, डिलीटच वापरावा लागतो, HTTP डिलीट सेटच करावं लागतं, त्याशिवाय ते कामच नाही करत एपीआय. म्हणजे एपीआय बघू आपण, त्यावेळेस तुम्हाला ते आणखीन पॅचचा बहुतेक अपडेटसाठी आहे पॅच. नाही, पॅच यूज पॅच इन एपीआय, अपडेट मॉडिफाय करायला पॅच, HTTP पॅच वापरतात मॉडिफाय करायला. पोस्ट सेंड डेटा टू सर्व्हर. गेट रिसीव्ह करायला, रीड करायला, जे क्रूड ऑपरेशन म्हणजे आपलं रीड आहे ना, रीड, त्याला गेट वापरतात. डेटा सर्व्हरला सेंड करायला पोस्ट वापरतात. रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन अबाउट स्पेसिफिक रिसोर्स विदाउट मॉडिफाईंग इट, म्हणजे रीड करायला. आपल्याकडे जो एपीआयचा आहे ना, एपीआय यात दिलेली लिस्ट पूर्ण कुठे गेला,